तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणातून शिवनी आरमाड या गावातील शेतकऱ्यांसह परिसरातील 14 गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावं यासाठी राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी विलास नागरे यांनी 13 मार्च 2025 रोजी बलिदान दिले होते। नागरे यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याचं आवाहन दिलं होतं। या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे, मात्र अजूनही त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसून सरकारला पूर्णपणे विसर पडल्याची खंत कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। घरातील कर्ता पुरुष गेल्याने हे कुटुंब आता आर्थिक विवंचनेत आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। कैलास बोला जाऊन आता 13 दिवसानंतर जवळजवळ वर्ष होतंय। त्या दरम्यान सरकारकडून शासनाकडून काय आश्वासनं देण्यात आली होती आणि त्याच्यापैकी आतापर्यंत किती पूर्ण झाले? त्यांनी 3 आश्वासनं दिली, त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही। बरं, तुम्ही दरम्यानच्या काळामध्ये उपोषण केलं होतं, शासनाकडून काय सांगण्यात आलं? शासनाकडून किंवा मुख्यमंत्र्यांचं पत्र पाठवलं आम्ही, त्यांच्याकडून काही आल्यानंतर देऊ, आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट नाकारलं की मी असं विधानसभेत बोललोच नाही, आणि माझ्याकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे, पण त्यांनी स्पष्ट नाकारलं की मी असं विधानसभेत बोललोच नाही। मी विधानसभेत बोललो असतो तर मी ते पूर्ण केलं असतं, पण त्यांनी विधानसभेने जाहीर केलेलं पूर्ण न्यूजवर, चॅनलवर, पेपरवर सुद्धा आले, माझ्याकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे विधानसभा म्हणले। आता तुमची काय मागणी आहे? माझी एवढीच मागणी आहे की मला एक पोलीस पाटलाची नोकरी द्यावी आणि मुलांच्या शिक्षणासाठी, जेणेकरून त्यांचं भविष्य चांगलं घडवता येईल। जे त्यांच्या वडिलांनी घडवलं असतं त्याच्यात मला काही त्रास झाला नसता, त्यांचे वडील असते त्यांनी सर्व केलं असतं, पण माझ्याकडून तेवढं होणार नाही। म्हणून शासनाने, आणि ते बोलले सुद्धा की मुलं दत्तक घेऊ, आम्ही त्यांचं शिक्षण पूर्ण करू, त्यासाठी मला त्यांनी एक 50 लाख रुपये मदत करावी। सरकारने दिलेल्या आश्वासनाची त्यांना विसर पडला? हो, विसर पडला त्यांना जर विसर पडला नसता तर त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलं असतं, कारण त्यांनी जे बलिदान दिले ते काही स्वतः वैयक्तिक याच्यासाठी दिलं नाही, त्याच्यात काही वैयक्तिक स्वार्थही नव्हता। 14 गावच्या शेतीचा प्रश्न होता ना, की मी नाही शिकलो, आपण ही पिढी कमी शिकली, पण इथून पुढचं जे मुलं शिकतील, पिढ्या चालतील, पिढ्यानपिढ्या एकदा जर पाणी आलं, पिढ्यानपिढ्याची मुलं नोकरी लागतील, शिकतील, शेतकऱ्यांचीच मुलं मागे सध्या। काका, आता कैलास बोला जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होतंय, सरकारनं काय आश्वासनं दिली होती, त्याच्यापैकी किती पूर्ण झाली? आम्हाला आश्वासनं 3 कबूल केले त्यांनी, मुलं दत्तक घेऊ, 50 लाख रुपये देऊ आणि मुलीला सरकारी नोकरी देऊ, पण आम्ही त्यांना म्हटलं की मुलगा सरकारी नोकरी नको आम्हाला, कारण आम्हाला फक्त पोलीस पाटलाची नोकरी दिली तर फार चांगलं होईल, आमचं घरदार चालेल, मुलं शिक्षण चालत। त्या 3 मागण्यामधून त्यांनी एकही मागणी आमची पूर्ण केली नाही आतापर्यंत। आमचा मुलगा 12 गावच्या पाण्याकरता शहीद झाला, काही कर्जबाजार नव्हता। तुमची मागणी काय असणार आहे? आता मागणी आमच्या फक्त मुलीला पोलीस पाटलाची नोकरी द्यावी आणि 50 लाख रुपये द्यावे, मुलाच्या शिक्षणाकरता 50 लाख रुपये त्यांनी द्यावे, म्हणजे आमच्या 3 मुलाचे शिक्षण होऊ शकते।